मशीन आज आपले टॉपचे लीडर करतायत, राईट आहे. ओके, सगळ्याला त्या लेवल 1च्या याच्यामध्ये यायचं आहे आपल्याला, राईट आहे. तर आता आपल्याला हे बघायचं की प्रमोशन कशा पद्धतीने आपण करायचं आहे. प्रत्येक महिला घरी आहे. ओके, आता आपला जसं की आता की आपण प्रोडक्ट जे देतो प्लॅन समजवतो लोकांना, राईट आहे ना. तर त्याच्यावरती पहिली गोष्ट म्हणजे माइंड ओपनिंग होते. माइंड ओपनिंग करणं प्रॉपरली गरजेचं आहे. जर माइंड ओपनिंग आपण नाही केलं तर आपल्याला कोणी ऐकून घेणार नाही. ओके, बरोबर आहे की नाही. तर आता आपल्याला हे करायचं आहे. आता थोडंसं काय आपण बोलण्यास ह्याच्यामध्ये आपण डिस्कस करूया आपण याच्यामध्ये, ठीक आहे. तर आता मला हे सांगा की आपल्या परिवारामध्ये जे जास्त जगलेत अशी कोण लोक आहेत, किती वर्ष जगलेत असे आहेत का आपल्या परिवारामध्ये? कोण किती वर्ष जगलेत? आपल्या आजी वगैरे किती वय त्यांचं? माझ्या आजीचं जवळ 108 एज होतं. 108 नंतर. ओके, अजून कोणाच्या? माझ्या आजोबा 110 वर्ष. 110 वर्ष. अजून कोणाच्या याच्यामध्ये? आजी तुमची 85 वर्ष. अजून पण आहे. तुम्हाला सगळ्यांना आजची जी पिढी आहे किंवा आजचं आपलं जे आहे आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो का? 100 पार करू शकतो? का? कारण आजचं आपली लाईफस्टाईल, आपलं खानपान त्याच्यावरतीच आपलं सगळं जीवन असतं. ते जर आपलं केमिकल युक्त आहे आणि आपल्या आजूबाजूला सगळीकडे रेडिएशन खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्याला ते घातक आहे. त्याच्यामुळे आपलं जे एजिंग आपल्याला वाटतं आपण इतके वर्ष जगू, पण कधीही काही हादसा होऊ शकतो. म्हणजे आज आपण शिकलो नाही. बरोबर. आपण आज जर बघायला गेलो तर आपल्यावर पूर्ण खालीवर आज जेवण आपण वाढलेलं आहे. पण आज जे 100 वर्ष, 105 वर्ष, 120 वर्ष काही लोक जगले ते एवढं जेवत नव्हतं. पण ते जे जेवत होते ना ते पौष्टिक होते. ओके, पण आजच्या याचं कारण काय माहिती आहे का? सर्वात महत्वाचं कारण म्हणजे की आज जी शेती केली जाते, ती पूर्णपणे केमिकल रहित आहे. बरोबर की नाही? कारण आज कुठलंही शेती अशी होत नाहीये विदाऊट केमिकलची. आज जर का जास्त पीक घ्यायचं असेल तर काय केलं जातं? त्याच्यामध्ये केमिकल म्हणजे युरिया, सुपरला, युरिया हे टाकलं जातं की जेणेकरून त्याचं ग्रोथ लवकर झालं पाहिजे. ओके, पण याचा कुठे ना कुठे साईड इफेक्ट आपल्या बॉडीवरती होतो, राईट आहे. दुसरी गोष्ट आहे, डॉक्टर बोलतायत की एक्सरसाइज करायला पाहिजे. पण आपलं शेड्यूल किंवा आज आपण बघतोय की आपण एवढे बिझी आहोत की आपल्याला वेळ सुद्धा मिळत नाही. ही सध्याची परिस्थिती आहे, राईट आहे. मग आता यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? कुठे ना कुठे वेळ मॅनेज करून आपल्याला व्यायाम हा केलाच पाहिजे, बरोबर ना. आज त्याचबरोबर आपण बघू शकतो की आजारी पडण्यापासून आयुष्य आपलं कमी होण्याचं कारण काय अजून आहे? तर आज रेडिएशन वाढले. आज आपण बघतोय की प्रत्येकाच्या घरामध्ये 2-2, 3-3 मोबाईल्स आहेत. आणि आज जे मोबाईल्स आहेत ते प्रत्येक 2 डुअल सिमचे आज आहेत. म्हणजे आपण बघू शकतो की वोडाफोन, एअरटेल असे 2-2 सिम आज एका मोबाईलवर. म्हणजे आज विचार करू शकतो का एखाद्या बंद खोलीमध्ये पण आज आपला फोन वाजतो. ओके, म्हणजे ते दिवा आणून आज आपल्याला कनेक्टिव्हिटी होते. आणि आपण विचार करण्याची गोष्ट आहे, आजूबाजूला आपल्या आज किती मोठं रेडिएशन फिरतो, त्याचा पुढे ना कुठे आपल्या बॉडीवरती इफेक्ट होतो पूर्णपणे. कारण आज आपण बघतोय की 3G आला, 4G आला, 5G आला. ओके, म्हणजे हे रेडिएशन किती घातक ठरते आपल्यासाठी, आपल्या बॉडीला. ओके, त्याचबरोबर आहे प्रदूषण वाढते. कारण आज 4 पदरी असू दे, 10 पदरी, 8 पदरी किती मोठे रस्ते बनले, आज ट्रॅफिक जाम आहे. पण येणारा हा जो गाड्यांचा धूर आहे तो कुठे जातोय? वातावरणामध्ये, बरोबर ना. वातावरणामध्ये जाऊन तो आपल्या बॉडीला इफेक्ट करतो आणि कुठे ना कुठे आजारी पडण्यामागचं हे एक कारण आहे, राईट आहे. आता अजून एक बघूया आपल्याला की सगळे लोक स्मोकिंग करतात ना, महिला पण स्मोकिंग करतात, सगळे लोक स्मोकिंग करतात. कारण काय? आपल्याला वाटतं की आपण नाही करू, पण इनडायरेक्टली जी लोक स्मोकिंग करतात ते धूर कुठे सोडतात? हवेत सोडतात की नाही. आणि तो
त्यामुळे असं आपल्या भरपूर लोकांना आलं असेल की सिगारेट पित नाही तरी कॅन्सरचा पेशंट झालेला आहे, बरोबर. ड्रिंकिंग करत नाही तरी तो लिव्हर पेशंट आहे, फॅटी लिव्हर आहे, लिव्हर डॅमेज आहे, बरोबर ना. याला फेस करावं लागते. म्हणजे जे आपण करत नाही आहोत तरी ती लोक त्या पद्धतीने आजारी पडलेली आहेत. ओके, तर आता या सर्व याच्यावरती आज आपल्याला कुठल्या कुठल्या आजार फेस करावं लागते. हो, स्किनचे रोग, म्हणजे ह्या मोठ्या मोठ्या आजारांना आपल्याला फेस करावं लागतं. त्याच्या मागचं कारण काय आहे, ते आपलं हे जीवनशैली आहे. जर आपण ही जीवनशैली जर बदलली तर भरपूर काय आपण करू शकतो, आपलं आयुष्य वाढवू शकतो. पण आजच्या घडीला लोक बिझनेसच्या पाठीमागे लावलेले आहेत, त्यामुळे लोकांच्या हेल्थकडे कुणाचं लक्ष नाही, बरोबर ना. आज आपण वेलनेसला घेऊन चाललोय, वेलनेस आणि वेलनेसला घेऊन चाललोय. ओके, म्हणजे डॉक्टर जी औषध देत आहेत, ओके, तिथं आपण घेतोयच, पण उद्या मी आजारी पडू नये यासाठी अजून काय घेतोय का आपण, नाही देत. तर आपल्याकडे अशी काय आता प्रोडक्ट आहे ज्याच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे आपली हेल्थ टिकवू शकतो किंवा आपलं आयुष्य अजून चांगल्या प्रकारे जगू शकतो आणि लोकांचं आयुष्य चांगलं होण्यासाठी आपण त्याला मदत करू शकतो. ओके, कारण काय आता काय होतं ते, आपण जी ॲलोपॅथिकची औषधं यूज करतो, वापरतो, ही आपल्या बॉडीवरती कुठे काम करतात. आपल्याला एखादा पेन असेल, समजा आपली गुडघेदुखी असेल किंवा आपल्याला काही जखम वगैरे झाली असेल, बरोबर, तो जो पेन होतो ना तो डायरेक्ट सिग्नल आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतो, बरोबर. आणि ॲलोपॅथिकची जी पेन किलर आहे ते काय करतात, तो सिग्नल कट करतात. म्हणजे त्या जखमेकडून किंवा त्या दुखण्याकडून जो जाणारा मेंदूकडे जाणारा सिग्नल आहे तो कुठेतरी कट केला जातो. ओके, आणि काय याच्यामुळे काय होतं की आपल्याला जे दुखणं आहे ते तात्पुरतं थांबल्यासारखं वाटतं, पण त्याचा असर ज्यावेळी कमी होतो परत दुखणं चालू होतं. ओके, पण आपल्याकडे जे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे, ही प्रोडक्ट काय करतात, आपली पूर्ण बॉडी ही पूर्णपणे सेल्सने बनलेली आहे, बरोबर आहे. सेल्स पासून काय बनले तर टिश्यूज बनले, टिश्यूज पासून काय बनले ऑर्गन्स. ऑर्गन्स म्हणजे काय, आपण जसं आपण किडनी, हार्ट, बरोबर ना, हे जे आपले जे आहेत टिश्यूज पासून बनले आहेत. आणि टिश्यूज, ऑर्गन्स, सेल्स यांच्यापासून पूर्ण आपली सिस्टम बनते. ओके, आता डॉक्टरकडे ज्यावेळी आपण जातो, राईट आहे, डॉक्टर जातो त्यावेळी डॉक्टर काय बोलतात, तुमच्या सिस्टम मध्ये काय गडबड आहे, त्यामुळे त्या हिशोबाने दिलं डॉक्टर आपल्याला औषधं प्रोव्हाइड करत असतात. सिस्टम मध्ये गडबड आहे, सिस्टम मध्ये गडबड आहे. पण ॲलोपॅथिकची प्रोडक्ट आपण जी यूज करणार आहोत ती डायरेक्ट सेल्स वरती काम करतात. म्हणजे उदाहरण देतो तुम्हाला, छोटंसं उदाहरण सांगतो की समजा आपण एक झाड लावलं आणि झाडाला रोज आपण पाण्याला पाणी मारलं, ते झाड किती दिवस जगेल. मुळाशी पाणी दिलं पाहिजे ना, कारण फक्त पानांवरती पाणी मारून ते झाड जगणार नाही. म्हणजे आज आपल्या बॉडीचे मूळ काय आहे तर सेल्स. जर आपले सेल्स मजबूत असतील तर आपण कुठल्याही आजाराला फेस करू शकतो, तर आपली बॉडी मजबूत राहू शकते, राईट आहे. याच्यावर काही शंका आहे. ओके, म्हणजे आता आपण समजून घेऊ शकतो की जर आपल्या सेल्स मजबूत असतील तर सेल्सच्या माध्यमातून आपल्या टिश्यूज मजबूत होतात, टिश्यूजच्या माध्यमातून आपल्या ऑर्गन्सच्या माध्यमातून आपला पूर्ण सिस्टम हा व्यवस्थित होतो, बरोबर ना. तर आपले प्रोडक्ट कुठे काम करतात, मुळावर, बरोबर. आणि ॲलोपॅथिकचे प्रोडक्ट कुठे काम करतात, डायरेक्ट सिस्टम मध्ये. तो सिस्टम गडबड आहे, पोट दुखतंय, सिस्टम मध्ये गडबड आहे. ओके, बरोबर, निदान करत नाही. हा, निदान करत नाही. तर आता हे आपल्याला समजून घ्यायचं की आता हे जे प्रोडक्ट, आयुर्वेदिक प्रोडक्ट जे बनवले ह्याच्या पाठीमागे कोणते सायंटिस्ट आहेत, त्या सायंटिस्ट म्हणून आपण ओळख करून घेऊया, जेणेकरून आपल्याला पुढे जायचं. पहिले आपल्याकडे आहेत ते सायंटिस्ट, त्यांचं नाव आहे के राजेश, जे हिंदुस्तान लिव्हरचे CEO राहिलेले आहेत. त्यांचा अनुभव आपण बघू शकतो, 26 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यानंतर दुसरे सायंटिस्ट आहेत ते डॉक्टर DBA नारायण, त्यांचा 42 वर्षाचा अनुभव आहे ॲलोपॅथिक आणि आयुर्वेद. ओके, त्याच्यानंतर तिसरे आपल्याकडे आहे डॉक्टर
यश के शर्मा, जे आयुष मंत्रालयाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्यात आहे केसी गव्हर्नर, त्याच्यामध्ये आपण लॅक्मेचे प्रोडक्ट वगैरे आपण यूज करतो, कॉस्मेटिक वगैरे यूज करतो, डायबरचे काही कॉस्मेटिक यूज होतो, ते यांचे फॉर्म्युला आहे. याचबरोबर आपण जी फेअर अँड लवली लावतो हा यांचा फॉर्म्युला आहे. ओके. आणि याच्यानंतर आहे सुरेश पाटणकर, हे पुण्याचे युरोलॉजिस्ट आहे, ज्याने आता आपण स्टोनवरती आपल्याला स्टोनवरती प्रोडक्ट वगैरे आपल्याला बनवले. तर असे टोटल सायंटिस्ट आपल्याबरोबर आज वर्किंगमध्ये आहे. ओके. ज्यांना कंपनीने हायर करून याच्याकडून कंपनीने प्रोडक्ट बनवून देतो, ना की फॉर्म्युला यूज करतो हायर करून. ठीक आहे. तर अशा माध्यमातून ह्याच्या माध्यमातून कुठले आपल्याला ब्रँड बनले, तर पहिला आहे इलिमेंट वेलनेस. हा इलिमेंट वेलनेस आयुर्वेदिक ब्रँड आहे, जे आपले छोटे मोठे जे आजार आहेत त्याला रिकवर करण्यासाठी मदत करतो. ओके. आता ह्या इलिमेंट वेलनेसला 2019, 2022 आणि 2024चा बेस्ट अवॉर्ड मिळालेला आहे. अवॉर्ड कुठून मिळाला आहे? द इकॉनॉमिक टाइम्स, टाइम्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून. हा एक मोठा बॉडी आहे. आपण जसं टाइम्स ऑफ ग्रुपचा जो आपण पेपर वगैरे न्यूजपेपर वाचतो, आज हे जे पेपर्स आहेत, न्यूजपेपर आहे, हे जास्त करून एज्युकेटेड लोक यूज करतात, वाचन करतात नाही असं, राईट आहे ना. तर आता आपण समजूया की ही लोक आज जे स्टँडर्ड लोक आहेत यांच्याकडून आपल्याला ह्या प्रोडक्टला अवॉर्ड मिळालेला, राईट आहे. आता दुसरी गोष्ट आपण बघूया, या आयुर्वेदिक जसं आपण हे जे इलिमेंट वेलनेस हा जो ब्रँड आहे याला भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचा प्रीमियम सर्टिफिकेट. प्रीमियमचा अर्थ काय होतो बघा, आयुषचे 2 सर्टिफिकेट आहे, एक आहे स्टँडर्ड आणि दुसरं आहे प्रीमियम. ओके. स्टँडर्ड ही फक्त इंडियामध्ये आपण वापरू शकतो, स्टँडर्डचे प्रोडक्ट आपण फक्त इंडियामध्ये लोकांना देऊ शकतो. आणि प्रीमियम हे जे आहे हे तुम्ही इंडियाच्या बाहेर पण लोकांना प्रोव्हाइड करू शकता. कारण आजच्या घडीला फॉरेन कंट्रीमध्ये पण आपण ज्यावेळी प्रोडक्ट देतो ना, त्यावेळी एकच बघितलं जातं की याच्यावर आयुषचं प्रीमियम सर्टिफिकेट आहे की नाही. ओके. तर आपल्याला आपल्या जे प्रोडक्ट आहेत इलिमेंटचे त्याला आयुषचं प्रीमियम सर्टिफिकेट. ओके. आपल्या कंपनीचं नाव काय आहे? MI लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. म्हणजे येणारा हा फ्युचर आपल्यासाठी खूप ब्राईट आहे. ओके. कारण ग्लोबलायझेशन होणार आहे आपलं, म्हणजे आपली कंपनी फॉरेन कंट्रीमध्ये पण जाऊ शकते. ग्लोबलायझेशन होतं आपण जाऊ शकतो, चांगला मोठा टर्नओव्हर आणू शकतो, बिझनेस मोठा करू शकतो. ठीक आहे. आता आपल्याला दुसरा सेकंड ब्रँड कुठला आहे? तो आहे ऑन अँड ऑफ. कुठला आहे? ऑन अँड ऑफ म्हणजे सप्लिमेंटरी. म्हणजे जसं की आपण बघू शकतो की आपली ही बॉडी पूर्ण सेल्सनी बनलेली आहे, बरोबर ना. तर आपले हे जे ऑनलाईनचे जे प्रोडक्ट आहेत ते सेल्सवरती काम करतात. त्याच्या माध्यमातून बघतो कॅन्सर, टीबी, थायरॉइडचे जे मोठे मोठे आजार आहेत ते बरे होण्यासाठी मदत का होते? कारण आपले जे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत ते पूर्ण सेल्स राईट आहे. ओके. तर आता आपण बघूया की त्याचबरोबर आपल्याकडे न्यूस्टार, MI होम, आहार, इंडिया ग्रो हे तर आहेतच, बरं की नाही. याच्या माध्यमातून आपण चांगला टर्नओव्हर आणू शकतो, बिझनेस वाढवू शकतो. कारण या रेग्युलर बेसिसवर जाणारे प्रोडक्ट आपल्याकडे आहेत. तर चालता फिरता आपण याचं प्रमोशन पण करू शकतो. आज जसं की आपल्याला आपण आजूबाजूला महिला आहेत घरामध्ये साबण तर वापरतात ना, आंघोळीसाठी म्हणा किंवा भांडी घासण्यासाठी म्हणा, बाकी इतर ज्या गोष्टी त्यासाठी वापरतात प्रत्येक. तर आपण आपल्या प्रोडक्टचं त्याला प्रमोशन करू शकतो. तिकडून वापरण्यापेक्षा तर इथून वापरतो तुमचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. तर आता आपल्या जे बेस्ट ग्रुपमध्ये आपल्याला काही प्रोडक्टचं प्रमोशन करायचं आहे जे प्रत्येक महिलेच्या गरजेचं आहे. आज प्रत्येक महिलेला ना काही ना काही घरामध्ये प्रॉब्लेम असतात, तर काही ठराविक प्रोडक्ट आपल्याला पहिले दाखवायचे. ओके. आता याच्यामध्ये जो पहिला आपण प्रोडक्ट दाखवणार आहोत ना तो आहे टॉकमिल, जो प्रत्येक घरामध्ये लागणारा प्रोडक्ट आहे बघा. कारण क्लायमेट हा सायलेंट करा, प्रत्येक घरामध्ये कफची गरज आहे. ओके. आज आपण बघतोय की डॉक्टर गेल्यानंतर समजा एखाद्या लहान मुलं आपण डॉक्टर घेऊन गेलो, समजा 5-6 वर्षाचा आहे, तर त्यासाठी औषध वेगळं दिलं जातं.